नमस्कार विद्यार्थी मित्रांनो राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी जे विद्यार्थी मित्र करत आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या YouTube चॅनलवर प्रिव्हियस इयर क्वेश्चनच्या आधारावर रिव्हिजन लेक्चर सिरीज मी या ठिकाणी घेऊन आलो आहे। या माध्यमातून 2023 ची मुख्य परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांना खूप जास्त फायदा या ठिकाणी होईल आणि त्यांची इतिहास या विषयाची पूर्णपणे रिव्हिजन देखील या ठिकाणी होणार आहे। तर मित्रांनो, जे विद्यार्थी मुख्य परीक्षेला टार्गेट करतात अशा विद्यार्थ्यांनी जरूर या लेक्चर सिरीज मध्ये या ठिकाणी यावं, त्या लेक्चर सिरीजचा आस्वाद या ठिकाणी घ्या। त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हा आपला YouTube चॅनल जरूर या ठिकाणी त्यांनी सबस्क्राइब करावा। आता पहा, हा टॉपिक आपण घेतोय महाराष्ट्रातील सामाजिक, धार्मिक, राजकीय संघटना या टॉपिकवर आयोगाने बरेचसे प्रश्न मुख्य परीक्षेला विचारलेले आहेत। तर कोणते नेमके प्रश्न आहेत आणि या प्रश्नांच्या अनुषंगाने तो टॉपिक आपण या ठिकाणी कव्हर करण्याचा प्रयत्न इथे या ठिकाणी करूया। या लेक्चरला सुरुवात करण्यापूर्वी एक महत्त्वाची सूचना तुम्हाला या ठिकाणी द्यायची आहे। 2024 ची टार्गेट ठेवणारे जे विद्यार्थी आहेत अशा विद्यार्थी मित्रांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण टार्गेट बॅच, बेसिक फाउंडेशन बॅच इतिहास विषयाची, ती आपण या ठिकाणी सुरू करत आहोत 15 जून पासून। 15 जून पासून ही बॅच जी सुरू होईल, या बॅचचं एक वैशिष्ट्य आहे, ही बॅच लाईव्ह स्वरूपातील असणार आहे। दररोज 4 वाजता या बॅचचे लेक्चर्स या ठिकाणी असणार आहेत, हे या ठिकाणी लक्षात घ्या। लाईव्ह बॅच घेण्यामागचं कारण असं आहे की विद्यार्थ्यांची शंका निरसन देखील या बॅच मध्ये केलं जाणार आहे, हे लक्षात घ्या। या बॅच मध्ये तुम्हाला राज्यसेवा पूर्व मुख्य परीक्षा आणि संयुक्त पूर्व व मुख्य परीक्षा या सर्वांचा सिलेबस इथे मी कव्हर करून देणार आहे। आधुनिक भारताचा इतिहास, मध्ययुगीन भारताचा इतिहास, प्राचीन भारताचा इतिहास, यासोबत समाज सुधारक आणि त्याचबरोबर आर्ट अँड कल्चर असं सगळंच या ठिकाणी या बॅच मध्ये देणार आहे। ऑल इन वन अशा प्रकारची बॅच आहे ही। बॅच एकदा जॉईन केल्यावर तुम्हाला अन्य पुस्तक पाहण्याची पण गरज नाहीये आणि किंवा दुसरे सोर्सेस पण या ठिकाणी अभ्यासाची आवश्यकता नाही। नोट्स देखील या बॅच मध्ये तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे। लक्षात घ्या, 15 जून पासून ही बॅच सुरू होत आहे। 15 जूनच्या आतमध्ये जे विद्यार्थी या बॅच मध्ये प्रवेश करतील त्या विद्यार्थ्यांना 50% डिस्काउंट या बॅच मध्ये या ठिकाणी दिलेला आहे। म्हणजे 5,000 रुपये मूळ रक्कम असणारी ही बॅच तुम्हाला 50% डिस्काउंट मध्ये, म्हणजे या ठिकाणी सुमारे 2,500 रुपयामध्ये, फक्त 2,500 रुपयामध्ये ही बॅच तुम्हाला या ठिकाणी उपलब्ध होणार आहे। तेव्हा मित्रांनो, 15 जूनच्या आतमध्ये या बॅच मध्ये प्रवेश करण्याचा प्रयत्न या ठिकाणी करा, जेणेकरून तुम्हाला 50% डिस्काउंटचा फायदा इथे या ठिकाणी उचलता येईल। तर सुरू करूया आजचं महत्त्वाचं सेशन, ज्यासाठी आपण जमा झालेलो आहोत। आता पहा, 2020 साली राज्यसेवा मुख्य परीक्षेला एक प्रश्न विचारला। प्रश्न काय होता तो समजून घ्या। 1948 मध्ये स्थापन झालेल्या स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीच्या मराठी शाखेचे नाव काय होते, अशा प्रकारचा प्रश्न आहे। आणि पर्यायामध्ये विद्यार्थी हित प्रबोधिनी सभा, परमहंस सभा, उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा आणि शिक्षण प्रसारक मंडळ अशा प्रकारचे पर्याय इथे या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटतात। या प्रश्नाचा राईट आन्सर काय, तर उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा हे या ठिकाणी आहे। आता पाहूया या मागचं पार्श्वभूमी काय आहे। आपल्या सर्वांना माहिती आहे, महाराष्ट्रामध्ये जेव्हा प्रबोधन कालखंडाला सुरुवात या ठिकाणी झाली, त्या प्रबोधन कालखंडामध्ये बुद्धी प्रामाण्यवाद हा शब्द मोठ्या प्रमाणात वापरला गेला होता। आणि या संदर्भामध्ये मुंबईचं एल्फिस्टन महाविद्यालय जे आहे, हे एल्फिस्टन महाविद्यालय एक महत्त्वाचं केंद्र समाज सुधारण्याचं ठरलेलं होतं। या एल्फिस्टन महाविद्यालयामध्ये असणारे जे शिक्षक आहेत, त्याचबरोबर जे विद्यार्थी आहेत, त्यांनी एकत्र येऊन एक महत्त्वाची संस्था 1845 ला स्थापन केली। त्या संस्थेचं नाव दी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी असं या ठिकाणी आहे। तर या सोसायटीच्या माध्यमातून समाजातील विविध समस्यांवर चर्चा केली जात होती, वादविवाद या ठिकाणी केले जात होते आणि त्यातून या ठिकाणी चांगला मार्ग काय आहे समाज सुधारणेचा, त्याची रूपरेषा या ठिकाणी ठरली जात होती। लक्षात घ्या, दी स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटीची मराठी शाखा जी होती, ती मराठी शाखा उपयुक्त ज्ञान प्रसारक सभा या नावाने या ठिकाणी चालवली गेली सन 1848 ला। आणि सर्वात महत्त्वाचा मुद्दा असा आहे की या उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे अध्यक्ष हे दादोबा पांडुरंग तरखडकर हे या ठिकाणी होते। हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या। उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे एक अत्यंत महत्त्वाचे या ठिकाणी कार्यकर्ते गोविंद नारायण माडगावकर यांचं पण नाव आपण या ठिकाणी लक्षात ठेवणं खूप जास्त गरजेचं आहे। गोविंद नारायण माडगावकर हे या ठिकाणी लक्षात घ्या। तर या माडगावकरांवर आयोग या ठिकाणी तुम्हाला प्रश्न विचारू शकतो। काय बरं यांचं योगदान, तर हे गोविंद नारायण माडगावकर या उपयुक्त ज्ञान प्रसारक सभेचे सदस्य या ठिकाणी होते। आणि लक्षात घ्या, जेव्हा शालेय पाठ्यपुस्तक समिती गठीत करण्यात आली आणि विद्यार्थ्यांना या ठिकाणी शालेय विद्यार्थ्यांसाठी पाठ्यपुस्तक निर्माण करण्यात आले, तेव्हा
या गोविंद नारायण माडगावकर यांना शिक्षण तज्ज्ञ म्हणून त्या समितीमध्ये घेण्यात आलं होतं असं एकंदरीत दिसून येतं. तर नारायण माडगावकर यांच्यावर आयोग या ठिकाणी प्रश्न विचारेल ते व्यवस्थित पहा. परमहंस सभा जर आम्ही पाहिली तर परमहंस सभा ही मुंबई प्रांतातील पहिली सामाजिक सुधारणा संघटना होती, हे या ठिकाणी लक्षात घ्या, जी दादोबा पांडुरंग तरखडकर यांनी त्या ठिकाणी स्थापन केली होती. 1849 ला परमहंस सभा स्थापन झालेली आहे, हे या ठिकाणी लक्षात घ्या. जाती व्यवस्थेचं जाती निर्मूलन करणं यावर मुख्य भर या परमहंस सभेचा राहिल्याचं एकंदरीत दिसून येतं. रामचंद्र जयकर जे आहेत हे रामचंद्र बाळकृष्ण जयकर हे या परमहंस सभेचे पहिले अध्यक्ष होते. हा पण मुद्दा इथं आपण या ठिकाणी लक्षात घ्या. परमहंस सभा एक गुप्त संघटना होती, ज्यामध्ये समाज सुधारणेचं कार्य केलं जात होतं. मात्र स्वतःची नावं या ठिकाणी उघड होण्यास इथले सदस्य घाबरत होते, हे पण या ठिकाणी लक्षात घ्या. आणि त्याचमुळं चहा पाण्याच्या कार्यक्रमाच्या वेळेस जेव्हा सभासदांच्या सदस्यांची नोंद वही जेव्हा गहाळ झाली, तेव्हा ही परमहंस सभा या ठिकाणी समाप्त झालेली आहे. कारण तिथल्या लोकांना असं वाटलं की आपली नावं समाजामध्ये जाईल आणि समाजामध्ये आपल्याला बहिष्कृत केलं जाईल. म्हणून मग या परमहंस सभेच्या सदस्यांनी परमहंस सभेच्या बैठकीला येण्यास या ठिकाणी बैठकीला येण्यासच या ठिकाणी त्यांनी तयारी दर्शवली नाही. म्हणून 1860च्या दशकात परमहंस सभा या ठिकाणी लुप्त झाल्याचं एकंदरीत दिसून येतं. महत्वाचं योगदान आहे परमहंस सभेवरचं. पहा, 2019 ला एक प्रश्न या ठिकाणी विचारला गेला. तो प्रश्न काय नेमका होता तो पाहूया. प्रश्न विचारला गेला 1874 मध्ये. महात्मा ज्योतिराव फुले यांनी डॅश डॅश यांच्या विनंतीवरून सत्यशोधक समाजाची शाखा मुंबईमध्ये या ठिकाणी सुरू केली. तर कोण होते ते? तर लक्षात घ्या, त्याचं राईट आन्सर कृष्णराव भालेकर या ठिकाणी आहे. सन 1874 ला कृष्णराव भालेकर यांच्या मागणीवरूनच महात्मा फुल्यांनी सत्यशोधक समाजाची एक शाखा जी आहे ही मुंबई प्रांतामध्ये या ठिकाणी सुरू केलेली आहे, असं एकंदरीत या ठिकाणी दिसतं. मुंबई प्रांतामध्ये ही शाखा 1874 ला या ठिकाणी सुरू केली. सत्यशोधक समाज पुण्यामध्ये स्थापन झालाय 1873 ला. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. आणि 1874 लाच महात्मा ज्योतिराव फुल्यांनी सत्यशोधक समाजाची कार्यकारिणी देखील जाहीर केल्याचं एकंदरीत दिसतं. आणि विश्राम रामजी घुले यांना 1874 ला सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष म्हणून निवडण्यात आल्याचं एकंदरीत या ठिकाणी पाहायला भेटतं. मित्रांनो, लक्षात घ्या, हे जे कृष्णरावजी भालेकर आहे, तर हे कृष्णराव भालेकर यांनी एक महत्वाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केलं होतं, ज्या वर्तमानपत्राचं नाव दीनबंधू असं या ठिकाणी आहे. तर दीनबंधू नावाचं वर्तमानपत्र 1877 साली या ठिकाणी सुरू करण्यात आलं. लक्षात घ्या, ब्राह्मणेतर चळवळीचं एक पहिलं वर्तमानपत्र म्हणून दीनबंधूला समजलं जातं. आणि या दीनबंधूच्या माध्यमातून महात्मा फुले आणि सत्यशोधक चळवळीवर ज्या टीका त्यावेळेचे सनातनी करत होते, त्याला प्रत्युत्तर या दीनबंधूमधनं दिल्याचं एकंदरीत दिसतं. कृष्णराव भालेकर यांनी सुरू केलेलं हे वर्तमानपत्र 1880 ला समाप्त होतं किंवा बंद पडतं. त्यानंतर मग 1880 ला नारायण मेघाजी लोखंडे, इथं मेघाजी लोखंडे लिहिले तर त्यांचे वडील मेघाजी लोखंडे असं लिहिले, परंतु नारायण मेघाजी लोखंडे. तर नारायण मेघाजी लोखंडे जे आहेत त्यांनी 1880 साली दीनबंधूचं संपादकत्व स्वतःकडे घेतलं आणि तिथून कामगारांच्या समस्या त्यांनी त्यातनं मांडलेल्या आहेत, असं एकंदरीत पाहायला भेटतं. तर हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. तर ही शाखा मुंबईमध्ये जी स्थलांतरित करण्यात आले ते कृष्णाजी भालेकर यांच्या माध्यमातून, हे लक्षात घ्या. कृष्णाजी भालेकर यांच्याबद्दल आणखीन एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला या ठिकाणी सांगेल, जो तुम्हाला मुख्य परीक्षेसाठी उपयोगी पडेल. लक्षात घ्या, 1895 साली जेव्हा पुण्यातल्या फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये काँग्रेस अधिवेशन भरलं होतं, तेव्हा त्या फर्ग्युसन महाविद्यालयाच्या प्रवेशद्वारावर, म्हणजेच त्या सभामंडपाच्या अधिवेशनाच्या सभामंडपाच्या प्रवेशद्वारावर कृष्णाजी भालेकर यांनी एक रोडक्या शेतकऱ्याचा एक पुतळा उभा केला होता. आणि ज्यामध्ये या ठिकाणी खाली लिहिलं होतं की ज्या देशामध्ये 20 कोटी जनता ही शेतकरी आहे आणि 20 कोटी जनतेपैकी 20ही प्रतिनिधी काँग्रेसचे सभासद नाही, अशा काँग्रेसला राष्ट्रीय म्हणून आम्ही स्वीकारायचं का? या प्रकारचा सवाल कृष्णाजी भालेकर यांनी उपस्थित केला होता. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. 1895च्या काँग्रेसच्या पुणे अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर लक्षात घ्या, सुरेंद्रनाथ बॅनर्जी हे या ठिकाणी होते. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट मुद्दा आपण या ठिकाणी पाहूया. पहा, 2019 ला राज्यसेवा मुख्य परीक्षेला अजून एक प्रश्न या संदर्भात विचारला गेला. प्रश्न होता
1915 साली मुंबई येथे भरलेल्या सामाजिक परिषदेच्या वार्षिक अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? अशा प्रकारचा प्रश्न आहे. आता सामाजिक परिषद काय प्रकरण आहे? तर लक्षात घ्या मित्रांनो, जेव्हा 1885 ला काँग्रेसची स्थापना या ठिकाणी झाली, जिचा मुख्य उद्देश भारतातील राजकीय समस्या सोडवणं या ठिकाणी होतं. भारतीयांसाठी राजकीय हक्क अधिकार इंग्रजांकडून मिळवणं होता. तेव्हा मित्रांनो, न्यायमूर्ती रानडे यांच्या माध्यमातून काँग्रेसमध्ये एक महत्वाचं परिवर्तन करण्यात आलं, एक बदल करण्यात आला आणि ज्यामध्ये भूमिका घेतली गेली की राजकीय समस्यांसोबतच सामाजिक समस्यांची उकल काढणं देखील गरजेचं आहे किंवा सामाजिक समस्या सोडवणं देखील गरजेचं आहे. आणि म्हणून मग काँग्रेसच्या अंतर्गतच एक महत्वाची संघटना स्थापन करण्यात आली, जिला आपण राष्ट्रीय सामाजिक परिषद या नावाने संबोधतो. लक्षात घ्या, या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे परिषद जी आहे ती न्यायमूर्ती रानडेंनी स्थापन केले असले तरी दी.बा. रघुनाथराव, नाव नीट लक्षात असू द्या, दी.बा. रघुनाथराव यावर आयोग प्रश्न या ठिकाणी विचारू शकतो. दी.बा. रघुनाथराव जे आहे, हे दी.बा. रघुनाथराव हे या ठिकाणी या राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी होते. आणि लक्षात घ्या, 1887 ला मद्रासमध्ये जेव्हा काँग्रेसचं तिसरं अधिवेशन झालं, बद्रुद्दीन तय्यबजी याचे अध्यक्ष होते 1887च्या मद्रासच्या काँग्रेस अधिवेशनाचे. त्या अधिवेशनामध्ये काँग्रेसच्या स्टेजवरनच राष्ट्रीय सामाजिक परिषदेची अधिवेशन घ्यायला सुरुवात केलेली आहे, असं एकंदरीत दिसतं. 1895 ला पुण्यामध्ये जहाल आणि मवाळ यांच्यामध्ये वाद निर्माण झाला आणि त्यातून मग पाहायला असं भेटलं, राष्ट्रीय सामाजिक परिषद काँग्रेसच्या स्टेजवरनं या ठिकाणी घ्यायला सुरुवात बंद करण्यात आली किंवा काँग्रेसच्या स्टेजवरनं अधिवेशनात राष्ट्रीय सामाजिक परिषदेची झाली नाही, असं एकंदरीत दिसतं. म्हणजे 1887 हे साल इम्पॉर्टंट आहे आणि 1895 हे साल इम्पॉर्टंट आहे. 1887 ला काय झालं, तर 1887 ला मद्रासच्या काँग्रेसच्या अधिवेशनामध्येच राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अधिवेशन घ्यायला सुरुवात झाली काँग्रेसच्या स्टेजवरनं. ते 1894 पर्यंत. 1895 ला मात्र काँग्रेसने निर्णय घेतला की राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अधिवेशन काँग्रेसच्या स्टेजवर होणार नाही, ते अन्यत्र घ्यावी, हा मुद्दा लक्षात घ्या. आता इथं दिलेले आहे 1915 साली. 1915 साली सामाजिक परिषदेचे अधिवेशन झालं. त्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते? तर याचं राईट आन्सर आहे धोंडो केशव कर्वे. हा मुद्दा लक्षात घ्या. आता धोंडो केशव कर्वे हा प्रश्न आपण कसा सोडवला पाहिजे, तो पण नीट व्यवस्थित पहा. 1915 साल दिलेला आहे. गोगा आगरकर जर आम्ही पाहिलं तर गोगा आगरकर यांचं निधन 1895 ला झालेलं आहे. त्याचबरोबर न्यायमूर्ती रानडे जर आम्ही या ठिकाणी पाहिला तर न्यायमूर्ती रानडे 1901 साली यांचं या ठिकाणी निधन झालेलं आहे. तर दिलेल्या पर्यायांमध्ये हे दोन पर्याय या ठिकाणी रद्द या ठिकाणी ऑटोमॅटिकली होतात, हे लक्षात घ्या. मग या दोन पर्यायांमध्ये धोंडो केशव कर्वे याचं राईट आन्सर आहे, हा मुद्दा लक्षात घ्या. आता धोंडो केशव कर्वे हे जेव्हा 1915 ला राष्ट्रीय सामाजिक परिषदेचे अध्यक्ष झाले, त्याच स्टेजवरनं त्यांनी भारतात महिला विद्यापीठाची गरज आहे या प्रकारची भूमिका बोलून दाखवली आणि त्या माध्यमातून सन 1916 ला भारतामध्ये पहिले महिला विद्यापीठ हे या ठिकाणी धोंडो केशव कर्वे यांनी या ठिकाणी सुरू केलेलं आहे, ज्या विद्यापीठाचं नाव 1920 ला SNDT असं या ठिकाणी ठेवण्यात आलं. हा पण मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. धोंडो केशव कर्वे हे खूप महत्वाचे समाज सुधारक आहेत. त्यांच्यावर आयोग नेहमी प्रश्न विचारतो. परीक्षेला जाण्यापूर्वी यांच्यावर बारीक सारीक ज्या माहिती आहेत त्या या ठिकाणी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे. जसं की निष्काम कर्ममठ यांनी 1910 ला या ठिकाणी सुरू केला. विधवा आश्रमाची स्थापना यांनी या ठिकाणी सुरू केली. त्याचबरोबर या ठिकाणी यांच्या माध्यमातून बालिका आश्रम जे आहे, तर ते बालिका आश्रम 1895-96 ला पुण्यामध्ये स्थापन करण्यात आलं. फर्ग्युसन महाविद्यालयामध्ये बीजगणिताचे शिक्षक म्हणून या ठिकाणी हे आहेत. आणि ह्या धोंडो केशव कर्वे यांनी लक्षात घ्या, शारदा सदनमध्ये असणारी पहिली विधवा विद्यार्थिनी जी आहे, तर त्यांच्यासोबत या ठिकाणी विवाह केला. साहजिकच त्यांचं नाव आनंदीबाई असं या ठिकाणी आहे, ज्या पुढे जाऊन बाया कर्वे या नावानं आपल्याला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्राला या ठिकाणी परिचित आहे. तर या प्रकारचे मुद्दे इथे या ठिकाणी लक्षात ठेवा. चलो नेक्स्ट क्वेश्चन आपण या ठिकाणी पाहूया. आता पहा, प्रश्न आहे तो म्हणजे चौथा प्रश्न आहे 2019च्या राज्यसेवा मुख्य परीक्षेचा. काय प्रश्न आहे, तर 1902 मध्ये शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली? शिवाजी पंथ जो आहे, तर त्या शिवाजी पंथाची स्थापना कोणत्या ठिकाणी झाली, अशा प्रकारचा प्रश्न या ठिकाणी विचारला आहे. घाबरून जाण्याचं कारण नाही, थोडंसं संदर्भ या ठिकाणी लक्षात ठेवा आणि जेव्हा वर्ष विचारलं जातात तेव्हा या ठिकाणी त्या वर्षांच्या घडामोडी अभ्यासणं खूप जास्त गरजेचं आहे.
आता पहा, शिवाजी पंथाची स्थापना कुठं झाली, तर याचा राईट आन्सर बंगाल प्रांतामध्ये आहे. हा मुद्दा लक्षात घ्या. काय झालं होतं 1902 ला, तर 1902 ला बंगाल प्रांतामध्ये पहिली या ठिकाणी शिवजयंती सुरू करण्यात आली. बंगाल प्रांतामध्ये शिवाजी पंथाची स्थापना करून या ठिकाणी पहिली शिवजयंती जी आहे, ही पहिली शिवजयंती या ठिकाणी सुरू करण्यात आली होती, हे लक्षात घ्या. आणि त्यासाठी शिवाजी पंथाची स्थापना झाली. आता मुद्दा पहा, नीट समजून घ्या. आयोग तुम्हाला या संदर्भात काय प्रश्न विचारू शकतो, तर सदाशिव गणेश सखाराम गणेश देऊसकर. तर सखाराम गणेश देऊसकर जे आहे, तर त्या देऊसकर जे आहे, तर त्या देऊसकरांवर आयोग या ठिकाणी प्रश्न विचारू शकतो. तर सखाराम गणेश देऊसकर जे आहे, यांच्या काय बरं इम्पॉर्टंट आहे, तर त्यांचं इम्पॉर्टंट असं आहे की ही ती व्यक्ती आहे ज्यांनी या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये शिवाजी पंथाची स्थापना केली. आणि विशेष म्हणजे यांच्या माध्यमातून, देऊसकरांच्या माध्यमातूनच या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये पहिल्यांदा शिवजयंती साजरी करण्यात आली. साहजिकच त्या शिवजयंतीला प्रमुख पाहुणे म्हणून या ठिकाणी लोकमान्य टिळकांना आमंत्रित केलं होतं. टिळक तिथे या ठिकाणी गेले होते. हे जे सदाशिव देऊसकर जे होते, सदाशिव गणेश देऊसकर जे होते, तर हे जे देऊसकर आहे, त्यांनी एक महत्वाच्या या ठिकाणी पत्रिका चालवली होती. ज्या पत्रिकेचं नाव शिवाजीर रे असं या ठिकाणी होतं. शिवाजीर रे या प्रकारची पत्रिका या ठिकाणी चालवली आणि ज्यामध्ये त्यांनी या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांवर गौरवास्पद अशी कविता देखील लिहिली. याच शिवाजीर रे या कवितेचं रूपांतर पुढे जाऊन शिवाजीर दीक्षा या नावाचं एक काव्य या ठिकाणी लिहिलं गेलेलं आहे. हे पण मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. आणि लक्षात घ्या, शिवाजीर दीक्षा या प्रकारच्या पुस्तिकेची प्रस्तावना रवींद्रनाथ टागोर यांनी लिहिल्याचं एकंदरीत दिसतं. शिवाजीर दीक्षा कोणी लिहिलं, तर देऊसकरांनीच लिहिलं. हा पण मुद्दा लक्षात घ्या. तर सखाराम गणेश देऊसकर, तर हे देऊसकर हे पहिले या ठिकाणी बंगाल प्रांतामध्ये शिवजयंती सुरू करणारी व्यक्ती आहे. हा मुद्दा युपीएससीनं एकदा पूर्व परीक्षेला विचारला होता. हा मुद्दा लक्षात ठेवा. पुढे आपल्याला पाहायला भेटतं. पहा, पुढचा प्रश्न आहे तो म्हणजे सोपा प्रश्न 2017 ला या ठिकाणी आयोगाने विचारलेला आहे. काय प्रश्न आहे, प्रश्न नीट पहा. ही महाराष्ट्रातील पहिली राजकीय संघटना होती. महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना ही कोणती आहे, असा प्रकारचा प्रश्न आहे. ईस्ट इंडिया असोसिएशन, पुन्हा सार्वजनिक सभा, बॉम्बे असोसिएशन आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस. तर महाराष्ट्रातली पहिली राजकीय संघटना म्हणजे बॉम्बे असोसिएशन, हे सर्वांना माहिती आहे. साधारणतः 1851-52 दरम्यान जगन्नाथ शंकर शेठ यांच्या माध्यमातून बॉम्बे असोसिएशनची स्थापना झाल्याचं एकंदर दिसतं. मित्रांनो लक्षात घ्या, मुंबई प्रांतामध्ये स्थापन झालेली ही पहिली राजकीय संघटना, या संघटनेचे सेक्रेटरी हे भाऊ दाजी लाड होते. हा पण मुद्दा लक्षात घ्या. जेव्हा 1857 ला उठाव झाला, तेव्हा याच संघटनेनं मुंबईच्या गव्हर्नरला पत्र पाठवलं आणि सांगितलं की 1857च्या उठावाशी आमचा काही संबंध नाही, आम्ही इंग्रजांसोबत एकनिष्ठ आहोत. या प्रकारची भूमिका आपल्याला या ठिकाणी पाहायला भेटते. तर हा महत्वाचा मुद्दा बॉम्बे असोसिएशन. जरी जगन्नाथ शंकर शेठ यांनी ही संघटना स्थापन केली असली तरी देखील लक्षात घ्या, या संघटनेचे पहिले अध्यक्ष जगन्नाथ शंकर शेठ नाही, तर जमशेदजी जेजीभाई. नाव नीट लक्षात घ्या. तर जमशेदजी जेजीभाई जे आहे, तर हे जमशेदजी जेजीभाई हे या संघटनेचे पहिले अध्यक्ष या ठिकाणी मानले जातात. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पारसी समाजाचे लोक मोठ्या प्रमाणात या संघटनेमध्ये सहभागी या ठिकाणी होते. ईस्ट इंडिया असोसिएशन जर आम्ही पाहिलं तर लक्षात घ्या, सन 1866 साली हे या ठिकाणी लंडनमध्ये सुरू केलेलं महत्वाचं संघटन होतं. असं म्हणलं जातं, लंडन मधलं पहिलंच संघटन आहे जे विदेशामध्ये स्थापन झालं, एका भारतीयाने केलं. या ईस्ट इंडिया असोसिएशनची स्थापना दादाभाई नौरोजी यांनी केली आणि याची मुंबई प्रांतामध्ये जी शाखा सुरू करण्यात आली सन 1869 ला, या शाखेचे अध्यक्ष भाऊ दाजी लाड होते. हा मुद्दा या ठिकाणी लक्षात घ्या. पुन्हा सार्वजनिक सभा जर आम्ही पाहिलं तर 1870 ला स्थापन झाले आणि भारतीय राष्ट्रीय काँग्रेस जर आम्ही पाहिलं तर ते 1885 ला स्थापन झालेली संघटना आहे. हा मुद्दा इथे या ठिकाणी लक्षात घ्या. पहा मित्रांनो, यानंतर आपण या ठिकाणी 2017 ला एक प्रश्न आयोगाने विचारला, त्याबद्दलची माहिती या ठिकाणी पाहूया. 2017 ला काय प्रश्न विचारला, डायदाश यांनी 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळ स्थापन केलं. सोपे सोपे प्रश्न असतात पहा मुख्य परीक्षेला. फार मुख्य परीक्षा टफ नाहीये, अवघड नाहीये. म्हणजे हिस्ट्रीमध्ये 60 प्रश्न विचारत असतील, त्यातले 40-45 मार्क तुम्हाला मिळवणं फारसं अवघड नाहीये, हे मी तुम्हाला आत्ताच या ठिकाणी सांगतो. इतिहास या विषयाला विद्यार्थी मित्र या ठिकाणी जास्त सिरियसली घेत नाही, परंतु तिथंच आपले मार्क जातात.
इतिहास असा सांगतो, की राज्यसेवा मुख्य परीक्षेला इतिहास या विषयातच विद्यार्थी मित्रांना कमी मार्क मिळाले. त्यामुळे पेपर GS1 मध्ये त्यांना या ठिकाणी जास्त मार्क घेता येत नाही. 20-25 मार्कच फक्त हिस्ट्रीमध्ये विद्यार्थ्यांना मिळतात. तुम्हाला मी सांगतो व्यवस्थित या ठिकाणी अभ्यास केला, तर या विषयामध्ये 45 पेक्षा जास्त मार्क मिळवणं सहज या ठिकाणी सोपं आहे. सिलेबस व्यवस्थित पहा, सिलेबस वाचा आणि त्यातले एक-एक मुद्दे ते या ठिकाणी डिकोड करून त्याचा अभ्यास या ठिकाणी करा. 45 मार्क 60 पैकी जरूर तुम्हाला इथे या ठिकाणी मिळतील. तर इथं दिलेलं आहे विधवा विवाह उत्तेजक मंडळ 1865 साली कोणी स्थापन केलं? तर लक्षात घ्या याचा राइट आन्सर महादेव गोविंद रानडे, विष्णुशास्त्री पंडित आणि त्याचबरोबर लोकहितवादी ह्या तिघांनी मिळून 1865 मध्ये विधवा विवाह उत्तेजक मंडळी स्थापन केलेली आहे हे लक्षात घ्या. आता जर समजा यावर संबंधित आयोगाने एक प्रश्न विचारला की विधवा पुनर्विवाह पहिल्यांदा सर्वप्रथम महाराष्ट्रात कोणी या ठिकाणी केला? जे विधवा पुनर्विवाह जे आहे तर विधवा पुनर्विवाह महाराष्ट्रात कोणी या ठिकाणी लावला तर ते महात्मा ज्योतिराव फुले हा मुद्दा लक्षात घ्या. 1863 साली पुण्याच्या गोखले भागामध्ये रघुनाथराव आणि नर्मदा यांच्यामध्ये हा विवाह 1863 साली विधवेचा पहिल्यांदा विवाह या ठिकाणी महात्मा फुल्यांनी लावलेला आहे. हा मुद्दा लक्षात घ्या आणि मग फुल्यांकडनं प्रेरणा घेऊन लोकहितवादी न्यायमूर्ती रानडे आणि त्याचबरोबर विष्णुशास्त्री पंडित यांनी या ठिकाणी हा विधवा विवाह उत्तेजक मंडळीची स्थापना या ठिकाणी केल्याचं एकंदर दिसतं. हे विष्णुशास्त्री पंडित यांच्यावर आयोग प्रश्न विचारू शकतो. विष्णुशास्त्री पंडित जे आहे यांच्या संदर्भामध्ये 2-3 महत्त्वाचे मुद्दे आपण या ठिकाणी लक्षात ठेवा. हे विष्णुशास्त्री पंडित जे आहे विष्णुशास्त्री पंडित जे आहे यांनी इंदुप्रकाश जो आहे हे इंदुप्रकाश या नावाचं वर्तमानपत्र या ठिकाणी सुरू केलेलं होतं 1862 साली. हा मुद्दा लक्षात घ्या. ईश्वरचंद्र विद्यासागर यांना हे आपले आयडॉल मानत होते आणि ईश्वरचंद्र विद्यासागरनी जो विडो मॅरेज नावाचा ग्रंथ लिहिला त्याचं मराठीत भाषांतर यांनी केलं. ज्या ग्रंथाचं नाव विधवा विवाह असं या ठिकाणी होतं. हा पण मुद्दा आपण या ठिकाणी लक्षात घ्या. विधवा विवाह आणि याचबरोबर विष्णुशास्त्री पंडित यांच्याबद्दल आणखी एक इम्पॉर्टंट मुद्दा काय लक्षात ठेवायचा तर ब्राह्मण कन्या विवाह विचार नाव नीट लक्षात घ्या. काय तर ब्राह्मण कन्या विवाह विचार या नावाचा महत्वाचा ग्रंथ हा विष्णुशास्त्री पंडित यांनी लिहिलेला आहे. हा मुद्दा आपण कदापि विसरता कामा नये. परीक्षेला कुठेतरी या ठिकाणी येणार आहे. आता पहा जे विद्यार्थी मित्र राज्यसेवा मुख्य परीक्षेची तयारी करत आहेत अशा विद्यार्थ्यांना खास करून सांगायचं आहे की हिस्ट्री बाय संतोष चव्हाण या आपल्या ऍप्लिकेशनवर एक महत्वाची बॅच या ठिकाणी आपण सुरू केलेली आहे. ती पूर्ण कंप्लीट बॅच झालेली आहे. फक्त आफ्टर इंडिपेंडन्सचे काही सेशन याच्यामध्ये ऍड करायचे. तर ही बॅच जी आहे तुम्ही जर मुख्य परीक्षेला असाल किंवा मुख्य परीक्षेची तयारी करत असाल तर ही बॅच जरूर या ठिकाणी जॉईन करा. राज्यसेवा मुख्य परीक्षा 2023-24 साठी ही बॅच या ठिकाणी आहे. तर प्रवेश सुरू झालेले आहेत. त्यासाठी हिस्ट्री बाय संतोष चव्हाण हे ऍप्लिकेशन तुम्हाला डाउनलोड करावं लागेल. प्ले स्टोअरवरून ते डाउनलोड करा आणि या बॅच मध्ये जरूर या ठिकाणी प्रवेश या ठिकाणी घ्या. फायदा नक्की होईल. 45 पेक्षा जास्त मार्क तुम्हाला या बॅच मध्ये जरूर मिळेल. थांबूया आपण. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच.